हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय भावाच्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे आई एकविरा दर्शनासाठी. सो चला आमच्यासोबत. तर आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आता दर्शनासाठी चाललोय. सो चला सोबत चला तर आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आता चाललोय दर्शनासाठी. सो चला बघू अजून पुढे काय काय होते. तर आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आता जाणाऱ्या दर्शनासाठी. सो चला बघूया अजून आपलं पुढे काय काय होते. माझं फर्स्ट टाइम आहे आई एकविरा दर्शन. वाव, तुम्ही एकदा व्ह्यू बघून घ्या. खूप सुंदर आहे व्ह्यू. आणि चला आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आता जाणार आहे दर्शनासाठी. सो बघूया अजून पुढे काय काय होतंय. माझं फर्स्ट टाइम आहे आई एकविरासाठी. सो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. इथला तुम्ही एकदा व्ह्यू बघून घ्या. किती पीसफुल वाईब आहे इथली. हा माझा भाऊ, हा माझा मोठा ब्रदर आहे बाबू. हाय कर. हाय. तो खूप शांत मुलगा आहे, खूप जास्त. अजून मी तुम्हाला माझ्या सर्व फॅमिली सोबत भेटवते. ही माझी मम्मी आणि माझी मावशी. हाय करा. आणि हा मिस्टर ओमकार यांचं चॅनल आहे. केला बाबूचा व्हिडिओ फर्स्ट. आणि ही माझी दीदी जी की खूप सज्जन बनायचा प्रयत्न करते. अजून आपण बघूया. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही खूप मज्जा करणार आहे. अजून बघू. आज आपण खूप जागेवर खूप प्लेसेस एक्सप्लोर. अजून आपण खूप प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत. तर बघू अजून पुढे काय होतं अजून. हॅलो गाईज, आम्ही सकाळी इथं निघालो एकविराच्या दर्शनासाठी. सकाळी आम्ही निघालो 5 वाजता. ही माझी नालायक बहीण कुठे गेली ती बघा. ती फोन बघते. तिने सकाळपासून तुम्हाला खूप पकवलं, खूप सांगितलं. पण मी तुम्हाला सांगते कशा ब्लॉग करतात ज्यांना की ब्लॉगचा आम्ही छानच करते तिच्यापेक्षा. ब्लॉगचा बी बोलते. ब्लॉगचा बी असतो. आता टेम्पलची मेन आता एकविरा टेम्पलची सुरुवात झाली आहे मेन मध्ये. तुम्हाला माझ्यासोबत ब्लॉग, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये हवी का नाही ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपण पुढे ब्लॉग बनवू अजून छान माझ्यासोबत मस्ती वगैरे करत. हे काय बोर ब्लॉग करतात सायलेंट लोक. आपल्याला नाही जमत तसं. माझं एकविराचं हे फर्स्ट टाइम आहे. या आधी कधीच मिळाले एकविरा दर्शनासाठी. माझं एकविराला हे फर्स्ट टाइम आहे. या आधी कधीच एकविरा मिळाले नाही. खूप सुंदर वाईब आहे इथली. आता आम्ही मंदिराजवळ आलो आहोत आणि आता दर्शनासाठी जाणार आहे आम्ही सर्वजण. बघू आपण. आणि ही प्लेस केवढी सुंदर आहे अशी दिसेल आणि पीसफुल वाईब येते. Oh my God. चला
आता जातो आम्ही पुढे, बघू अजून काय होतं. त्याच्यावरूनच झालं काय? मी तुम्हाला एक चांगली इन्फॉर्मेशन देणार आहे ऑल गर्ल्ससाठी. इथे येताना वेस्टर्न कपडे घालू नका, बिकॉज इथे एंट्री नाही आहे वेस्टर्न वेअरमध्ये. सो आता मी कुर्ती वेअर केली आहे मस्तपैकी, आणि मी ऑप्शनसाठी कॅरी केली होती बिकॉज मला असं वाटत होतं की इथे एंट्री नाही भेटणार, बिकॉज देवस्थानाजवळ वेस्टर्न वेअरवर नाहीच देत एंट्री. मी वेस्टर्न घातलं बिकॉज मला ना आता ह्याच्यानंतरून अजून मुंबई दर्शनासाठी म्हणजे मुंबई टुरिंगसाठी जाणार आहे. सो म्हणून मी वेस्टर्न घालून आले. फ्रेंड्स, मी तुम्हाला ना इथे एक सजेशन देते ऑल गर्ल्ससाठी. इथे वेस्टर्न वेअर करू नका बिकॉज इथे अलाउड नाही आहे, तुम्हाला दर्शन नाही भेटणार आणि आत नाही येऊ देणार. तर मी वेस्टर्न वेअर करून आली बिकॉज मला मुंबई टुरिंगसाठी जायचं आहे. बिकॉज तरी पण मी ऑप्शनसाठी कुर्ती माझ्याकडे कॅरी केली होती, वेअर केली. आता तुम्ही विचार करत असाल ब्लॉग बनवलेली मुलगी कुठे गेली, ती बघा.